आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि इतर मान्यवर आणि माझ्या बंधू आणि भगिनींनो, जवळजवळ 25 वर्ष सेवा मी क्लास 1 ऑफिसर म्हणून मिलिटरीमध्ये केली. कारगिल युद्ध झाल्यानंतर इंजिनिअरिंग करत असताना मला वाटलं की आपण UPSC पास झालं पाहिजे आणि अधिकारी बनलं पाहिजे. पण ज्यावेळेस कारगिल युद्ध झालं त्यावेळेस मला एवढी प्रेरणा मिळाली की आपण जर हे देह मिळालेलं आहे, हे जर देशासाठी आपल्याला जर समजा कामी जरी आला तरी काय फरक पडतो. कारण काय, आपलं रक्त वेगळं आहे. म्हणजे प्रत्येकाला स्वतःच्या जातीचा अभिमान असतो आणि वडार म्हणून मला खूप अभिमान आहे माझ्या जातीचा. पहिली पोस्टिंग मिलिटरीची ट्रेनिंग झाल्या मी सियाचीनमध्ये मागून घेतली. सियाचीनमध्ये -40 ते -60 डिग्री तापमान असतं, म्हणजे बर्फाच्या खाली एकदम, आणि एकदम अवघड युद्धभूमी आहे. रोज फायरिंग चालू असते, पाकिस्तानकडून, भारताकडून, इकडून तिकडून सगळीकडून फायरिंग चालू. आणि कधी कोण कुणाची पोस्ट घेतो आणि कुणाला मारतो, सर्जिकल स्ट्राईक वगैरे सगळे प्रकार तिथे चालू असतात. त्यावेळेस नुकताच आपल्या पार्लिमेंटवर हल्ला झाला होता आणि ऑपरेशन पराक्रम त्यावेळेस जाहीर केला. अटल बिहारी वाजपेयी साहेब होते त्यावेळेस पंतप्रधान. आणि तिथं असं आपण काय करतो की तिथं छुपाई काही नाही आहे. समोरासमोर कसं आहे की पाकिस्तानची पोस्ट आणि भारताची पोस्ट ह्याच्यामध्ये आपल्याला असं लपून जाण्यासाठी काही नाही आहे. तुम्ही बर्फामध्ये चलून जायचं आहे, एक पाय उचलायचा ठेवायचा, दुसरा पाय उचलायचा, त्यासोबत रायफल पण घ्यायची, स्वतःचं ॲम्युनेशन पण घ्यायचं आणि वरती चढायचं आणि त्याला मारायचं. मग त्यावेळेस आम्ही कसं करतो तिथं युद्धभूमीमध्ये की एका माणसाला 12 माणसं खर्च जातील असं प्लॅनिंग करतो. म्हणजे जर समजा आपल्याला 100 लोकांना मारायचं असेल तिकडच्या पाकिस्तानच्या पोस्टवर, तर आपण काय करतो की 12 माणसं म्हणजे 1200 लोक तयार करतो पहिलं, आणि त्याच्यामध्ये जर वाचला कोणी तर वाचला, नाहीतर ते खर्ची गेले असं समजतो, आणि 13वा माणूस नक्की तो माणसाला मारेल पुढच्या पाकिस्तानी, अशी तयारी केलेली असते. मग त्याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला एकदम जे कमी वयाचे असतात आणि एकदम जे शूरवीर असतात तशा लोकांना ठेवतात, कारण तो स्वतःला वाचून तिथपर्यंत पोहोचला तर आपली कमी सैन्य खर्च होईल आणि आपल्याला तो भाग मिळवला जाईल. म्हणजे सुरुवातीला जे सगळ्यात समोर सैन्य होतं त्याच्यामध्ये मी पुढाकार घेतला. मी म्हणलं मी जाणार तिथं. मग तिथं माझी निवड झाली. निवड झाल्यानंतर सियाचीनमधून मला त्यावेळेस फोन करायचं फार अवघड होतं. म्हणजे आतासारखं मोबाईल वगैरे नाही आहे आणि आतासुद्धा तिथनं एवढं नाही आहे. मी माझ्या वडिलांना फोन केला आणि वडिलांना सांगितलं की बाबा मी उद्या जाणार आहे. मग ते बाबा मी जाणार आहे म्हटल्यानंतर बाबा माझे वडील काय म्हणले, हां ठीक आहे तुम्ही जावा. मी म्हणलं पप्पा मी जाणार आहे उद्या. नाही तुम्ही ठीक आहे जावा. मला असं वाटलं की बहुतेक माझ्या वडिलांना कळालंच नसेल की मी कदाचित गेल्यानंतर वापस नाही येणार, कारण युद्धामध्ये गेल्यानंतर पुन्हा वापस यायची शाश्वती 99.9% होती फक्त. म्हणजे 1%, 99% शाश्वती होती. पण काही घडामोडीनंतर झाल्या आणि युद्ध टळलं. युद्ध टळल्यानंतर मी ज्यावेळेस घरी आलो वापस, त्यावेळेस मी माझ्या वडिलांना म्हटलं पप्पा मी तुम्हाला फोन केला होता ह्या दिवशी. हां म्हणलं तू फोन केला होता बेटा, तर मी तुम्हाला हे सांगण्यासाठी फोन केला होता की मी आता युद्धासाठी चाललो आहे आणि मी वापस येणार नाही. कदाचित माझा तिथं अंत होईल देशासाठी, पण तुम्ही चुकीचं समजलात. मी फक्त जातो आहे म्हटल्यानंतर तुम्हाला असं वाटलं मी कुठेतरी बाहेर जातो आहे. तर ते म्हणले नाही बेटा तू चुकीचं समजलास. मला माहिती होतं की तू देशासाठी गेल्यानंतर वापस पण येऊ शकणार नाहीस, पण ज्या दिवशी तू ही वर्दी घातलास ना त्या दिवशी मी तुला देशासाठी देऊन टाकलेलं आहे. अशा समाजातून, अशा आईवडिलांपासून आपण जन्मतो जे की त्याग आणि बलिदान आणि मेहनतीचं प्रतीक आहे. त्याच्यामुळं मला ह्या समाजाचा खूप अभिमान आहे. त्याच्यानंतर अतिरेकी कारवायामध्ये गेलो. तिथं पण तसंच की कुठली अवघड पोस्ट असेल, कुठली जागा पकडायची असेल तर तिथं सगळ्यात अगोदर मीच पुढाकार घ्यायचो आणि मी पुढे जायचो. मग त्या कार्याची, शौर्याची त्यांनी दखल घेतली भारतीय गव्हर्नमेंटनी आणि मला दक्षिण आफ्रिकेमध्ये माझी पोस्टिंग झाली आणि माझं प्रमोशनही वेळेवर होत गेलं आणि आज कर्नल म्हणून मी इथं पुण्यामध्येच पोस्टिंग आहे. माझं सौभाग्य आहे की आज मला आपल्या समाजाचं जे प्रतीक आहे, जे मेहनतीचं प्रतीक आहे, त्या ठिकाणी येऊन तुमच्या सर्वांसोबत मला हा दिवस घालवायला मिळाला. खरं मी माझं सौभाग्य समजतो.
आणि तुम्ही सतत प्रत्येक जो मी जेव्हा पण बघतो आपल्या समाजातल्या लोकांकडे की तो मेहनतीने खूप कष्टाने काबाड कष्टाने तो स्वतःचं पोट भरतो, पण स्वाभिमान कधी घाण नाही ठेवत आपण. ही आपली जी चिवट आहे ना, हीच आपल्याला पुढे घेऊन जाईल. फक्त आता काय गरज आहे, काळानुसार आपल्याला बदललं पाहिजे. आपण शिक्षणाकडे जायला पाहिजे, आपण नोकरीसाठी प्रयत्न केला पाहिजे सरकारी. कारण एक जर सरकारी अधिकारी झाला तर त्याच्यापासून बऱ्याच जणांचा फायदा होतो आपल्या समाजामध्ये. हे सगळं आपण बघून, आणि तो सरकारी अधिकारी झाल्यानंतर त्याचं काम आहे की तो समाजाकडे बघितला पाहिजे आणि तो समाजाच्या त्या गरीबाच्या झोपडीमध्ये पण जाऊन त्यांनी बसलं पाहिजे. त्याला काही नाही, कधी कधी कुणाचे काम काही करायची गरज नाही. मी खेडोपाडीने पण फिरलेलो आहे. त्यांना फक्त एवढं चांगलं वाटतं की बाबा आपल्या समाजामध्ये पण कोणीतरी मोठा अधिकारी आहे आणि तो आपल्यासोबत येऊन बसतो, आपला बंधू तसा आहे. ही जरी जाणीव त्याला आपण करून दिली तर त्याची जी आहे उत्स्फूर्तता किंवा त्याला जे करायचं आहे तर त्याच्यासाठी तो खूप मोठा मोलाचं योगदान ठरू शकतो. मी एवढं बोलून बाकीच्यांचा वेळ घेत नाही, कारण शक्यतोवर काय होतं की प्रत्येक वेळेस भाषण जर ठरायचं असलं ना की जेवायची वेळ झालेली असते की मला भाषणचं माईक मिळतं, आणि त्याच्यामुळं माझी द्विधावस्था होते की बोललं पाहिजे की नाही. त्याच्यामुळे मी जास्ती वेळ घेत नाही. मी पुन्हा एकदा म्हणतो, जय बजरंग, जय वडार.